तो तुम्हाला त्याच्या कामातनं काही काही टप्प्यानंतर तो खूप मोठे मोठे धक्के देत राहतो. तेव्हा हे बाळ होतं. सांगलीवरनं नुकतंच करिअर करण्यासाठी मुंबईत आलेलं बाळ होतं. खरं बोलायचं तर आम्ही जेव्हा कधी फोनवर बोलत असू, भेटत असू सोशल इव्हेंट्समध्ये किंवा घरी, तर हे लोक असं बोलत नाहीत. त्याच्यामुळे मला पण तुम्ही तिघजण जसं वारंवार कदाचित हा उल्लेख झाला असेल की सनई चौघड्यानंतर तिघजण पुन्हा एकदा एकत्र दिसता इतक्या वर्षानंतर. सो तुम्ही पहिल्यांदा भेटलात जेव्हा ह्या सेटवरती, त्या मेमरीज काही, त्याबद्दलच्या काही आठवणी आम्ही निघाल्या दोघं तुमच्या? भेटलोच नाही. हे दोघं भेटले. म्हणजे जे हिरो हिरोईन होते ते भेटलेच नाहीत सनई चौघडेचे. जे नव्हते ते भेटले. एकमेकांबरोबर आता काम करतानाचा एक छान वेगळा अनुभव कसा वाटला, म्हणजे तेव्हाचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्ही? तेव्हा हे बाळ होतं. सांगलीवरनं नुकतंच करिअर करण्यासाठी मुंबईत आलेलं बाळ होतं आणि तेव्हा आम्ही एका पाठोपाठ एक दोन तीन प्रोजेक्ट केले. एकाची फक्त गाणीच केली आणि तो सिनेमा बंद आला. आणि चिनू आणि मी तेव्हा सुद्धा एका सिरियलमध्ये काम करत होतो. आम्ही सनई चौघडेमध्ये एकत्र होतो. सईची ग्रोथ बघून खूप कौतुक वाटतं. चिन्मय तर मला माहितीच होतं की तो उत्तम ॲक्टर आहे पहिल्यापासून, कारण तो NSDतनं आला आहे. वादळाटमध्ये आम्ही काम करत होतो, त्यामुळे त्याच्या सेन्सिबिलिटीज, त्याची कपॅसिटी हे पहिल्यापासून मला माहिती होतं. ही कितपत टिकेल याच्याविषयीच मला तेव्हा शंका होती ही आली तेव्हा, कारण काम वाईट नव्हतं करायची ती, पण तिचा फोकस नव्हता त्या काळात. आणि एका पॉईंटला अचानक जसं श्वासनंतर मराठी इंडस्ट्री बदलली ना, तसं दुनियादारीच्या श्वासनंतर सईचं पूर्ण पुढचं एक वेगळं व्हर्जन आत्ताचं बाहेर आलं आहे. आणि मोर फोकस्ड, खूप स्वतःच्या कामाविषयी सुज्ञ असणं, तो जो सुज्ञपणा आला आहे ना, तो त्या सिनेमानंतर तिच्यामध्ये आला आहे. मग तोपर्यंत ती वाईट काम करत होती का? अजिबातच नाही. ती काम करत होती. आता ती जाणीवपूर्वक सुज्ञपणे काम करते. हा तिच्यातला फरक आहे. हा खूप महत्त्वाचा आहे. आणि आपण सतत, मला असं वाटतं की सतत आपण अनेक आपल्या आधीच्या पिढीतल्या अनेकांची नावं घेतो ना, की त्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी ही माणसं आहेत, त्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी ही कलाकार मंडळी आहेत. तसं एक काळ रंजनांनी गाजवला, एक काळ जयश्री गडकरांनी गाजवला, एक काळ अजून कुठल्या अभिनेत्रींनी गाजवला, अलकाताईंनी गाजवला. मला असं वाटतं आत्ताच्या पिढीचा विचार करायला गेला तर एका बाजूला मुक्तासारखी एक अभिनेत्री आहे आणि एका बाजूला सईसारखी एक अभिनेत्री आहे. त्यामुळे हा काळ जर पुढे काही वर्षानंतर जेव्हा येईल तेव्हा ह्या काळात ह्या दोघे जणी होत्या ज्यांनी मराठी सिनेमाला डिफाईन केला असं म्हणता येईल. इतकं मला तसं कौतुक सई? मला ह्याच्याबद्दल एवढंच म्हणायचं आहे की एक ॲक्टर जेव्हा एखादा प्रोजेक्ट करायला जातो ना, तेव्हा त्याच्या मनात कलाकार म्हणून सोड, पण माणूस म्हणून एक प्रक्रिया सुरू असते की माझ्या बरोबर कोण कोण आहे. आणि जेव्हा कळतं की हे लोक बरोबर आहे, तेव्हा ती डिपार्टमेंट ना शांत होते. तिथे आपल्याला काही काम, विचार, चिंता काहीच करायला लागत नाही. अशी खूप मोजकी नावं आहेत. त्यातले सगळ्या नावांबरोबर मी हा सिनेमा केला. त्याच्यामुळे ह्याची मदत होते तुम्हाला काम करताना. तुमचं एक डिपार्टमेंट एवढं शांत आणि एकदम काय म्हणूया सेटल्ड असतं की तुम्ही त्याची सगळी एनर्जी, त्याचं सगळं तुमच्या कामात एकाग्र करू शकता. आणि मला म्हणजे खरं बोलायचं तर आम्ही जेव्हा कधी फोनवर बोलत असू, भेटत असू सोशल इव्हेंट्समध्ये किंवा घरी, तर हे लोक असं बोलत नाहीत. त्याच्यामुळे मला हे कसं घ्यायचं हे कळत नाही. आणि मला अत्यंत आनंद होतोय की पब्लिकली हे असं बोलतायत आणि माय हार्ट इज फुल. काय सांगू. चिन्मय दादा, काय प्रश्न? तुझ्या आठवणी ऐकायच्यात मला. फिल्मच्या? नाही, या दोघांबद्दल. त्या दोघांबद्दलच्या खूप आठवणी तिघ आहेत. एकत्र आल्यात म्हटल्यावर म्हणजे माझी पहिली विचारलंच आठवण मी तुला पाहिजे. सांगू का? मी जेव्हा वादळवाटच्या ऑडिशनला गेलो होतो आणि जेव्हा मला असं फोन आला की हां आता झालंय सिलेक्शन, मी म्हटलं नाही तेच ठीक आहे, मी ते शेरा बिरा आहे, ते जयसिंग कोण आहेत? ते म्हणाले सुबोध भावे आहेत. म्हटलं ओ अच्छा, सुबोध भावे. तेव्हा सुबोध भावे हे तो तेव्हा 4 का 5 सिरियल करायचा, अवंतिका आणि अनेक सिरियल्समध्ये सुबोध होता. आणि मग आम्ही एकत्र काम करू लागलो. तर माझ्यासाठी पहिली भेट अशी होती की सुबोध भावे इज अ बिग स्टार, पण आम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटलो त्या दिवसापासून आज तागायत त्याने हे मला कधीच जाणवू दिलं नाही
कारण ही वॉज ऑलवेज लाईक अ फ्रेंड, बिग ब्रदर. आणि तो तुम्हाला त्याच्या कामातनं काही काही टप्प्यानंतर तो खूप मोठे मोठे धक्के देत राहतो. जसं त्याने बालगंधर्व केलं अचानक. मग त्याचा तो एक सिनेमा ज्याच्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचं पण अवॉर्ड आहे, तो कुठला, रानभूल, ज्याच्यात तो एक सायकोपॅथ प्ले करतोय. असे काही परफॉर्मन्सेस तुम्ही सुबोधचे बघता आणि तुमचं असं होतं की अरे ह्या अभिनेत्याकडे अजून खूप आहे देण्यासारखं. ही जस्ट नीड्स टू गेट दोज काइंड ऑफ फिल्म्स. मग त्याने अचानक एक कट्यार सारखा म्युझिकल सिनेमा केला, तर आणि मग तो एक सिरियल पण करतो. तो तुला पाहते रे सारखी सिरियल पण करतो, ज्याच्यात तो हेलिकॉप्टरमधनं वगैरे एंट्री घेत असतो. सो आपल्याकडे असे खूप रेअर अभिनेते आहेत ज्यांना तुम्ही हे 100 कोटीचे मालक आहेत म्हणून पण तुम्ही ऍक्सेप्ट करता, हा एक शेतकरी आहे म्हणूनही ऍक्सेप्ट करता, आणि हा एक शेजारी राहणारा माझा मित्र आहे म्हणूनही ऍक्सेप्ट करता. आणि त्याने बायोपिक्स जे केलेले आहेत ते तर म्हणजे आपण त्याच्याबद्दल बोलूच नको. म्हणजे मी घाणेकर वगैरे हे तर खूपच पुढचं सगळं आहे. सो यू ऑलवेज गेट इन्स्पायर्ड बाय सच पीपल, यू ऑलवेज गेट इन्स्पायर्ड. आणि तुम्हाला जसं तो म्हणाला की डिफायनिंग चेहरे काही पिढ्यांचे असतात, तसं आमच्या पिढीसाठी सुबोध भावे हा एक डिफायनिंग चेहरा आहे जो सातत्याने फिल्म्स करत राहिला. तो नाटकही करत होता, तो सिरियल्सही करत होता, पण त्याच्या फिल्म्स डिफायनिंग होत्या. आणि सईबद्दल म्हणजे पुन्हा तेच आहे की सई वॉज ऑलवेज अ सरप्राईज. कारण मला आठवतं आहे आम्ही पहिल्यांदा जेव्हा सनई चौघडेच्या आधी एक सिरियल, आम्ही अगदीच छोटं ते ब्रीफ इंटरॅक्शन होतं आमचं, पण सनई चौघडेमध्ये मी सईला बघितलं तेव्हा मला असं झालं, त्या सिरियलमध्ये आम्ही 1 ऑफ द 4 फ्रेंड्स वगैरे होतो, पण आता ही हिरोईन झाली. आणि ते तिने इथे ॲक्सेप्ट केलं होतं की आता मी हिरोईन या फिल्मची. म्हणजे तिने स्वतःवर खूप मेहनत घेतली होती, ती बारीक झाली होती आणि सगळंच म्हणजे. आणि सनई चौघडे आपण सगळ्यांनी बघितलेली फिल्म आहे, खूप गाजलेली फिल्म आहे, पण त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे सईचा, जसं सुबोध म्हणाला की दुनियादारीनंतर एक वेगळीच सई बघायला मिळाली. मला एस्पेशली तिचं धुरळातलं काम खूप लक्षात राहिलेलं आहे. म्हणजे त्याच्यात खूप लोकं होती, पण त्या ट्रेलरमध्ये मी असं सईची एंट्री बघितली आणि मला असं झालं अरे यार सई वेगळंच काम करायला लागली आता काहीतरी. आणि त्याच्यानंतर तिचे अनेक सिनेमे, अगदी आत्ता तुंबाडची मंजुळापर्यंत आपण बघतो आहोत. शी इज बीन प्रॉमिसिंग. भक्षकसारखा एक वेगळाच सिनेमा तिने आता मध्यंतरी हिंदीत केला. हिंदीत तिचे अनेक रोल्स आहेत, मिमीपासनं. सो इट इज व्हेरी इंटरेस्टिंग टू नो अँड वर्क विथ सच ॲक्टर्स जे अजूनही ज्यांच्यात हंगर आहे ना. म्हणजे 2 दशकं होऊन गेली आहेत करिअरला ऑलमोस्ट, पण तरीही दे आर स्टील हंगरी की मला अजून वेगळं काहीतरी करायचं आहे. सो आम्ही आत्ता जेव्हा ही फिल्म करत होतो, आम्हा दोघांनाही माहीत नव्हतं एकमेकांकडनं काय अपेक्षा करायची, कारण आम्ही एकत्र तसं काम केलं नव्हतं कधी. कारण आपण एखाद्याचं काम बघतो पण त्याची मेथड आपल्याला माहिती नसते. जसं सुबोधची मेथड मला माहिती आहे, कारण मी सुबोध बरोबर खूप काम केलंय मधल्या काळात सुद्धा, त्याला पाहिलंय जवळून. पण मला सईकडनं अपेक्षा काय ठेवायची हेच माहिती नव्हतं, की ती बाबा तिला खूप रिहर्सल्स लागतात का, किंवा ती अजिबात रिहर्सल करत नाही का, किंवा काय. बट जे काही होतं आम्ही खूप मज्जा केली त्याच्यात. वी हॅड लॉट ऑफ फन. म्हणजे आम्हाला, कारण एक तर दिग्दर्शक असा मिळाला होता जो ज्याने आम्हाला एक असं ओपन फील्ड दिलं होतं की ओके करा बॅटिंग, तुम्हाला जेवढी जितकी करायची. त्यामुळे आम्ही खूप मजा केली. म्हणजे आमचा एक खूप मोठा सीन आहे त्याच्यात, जो 1 शॉट आहे खूप मोठा. आम्हा दोघांनाही माहीत नव्हतं आम्ही काय करणार. आम्हा ॲब्सल्युटली आम्ही फक्त, म्हणजे मला आठवतंय मी तो शॉट सुरू व्हायच्या आधी 5 मिनिटं फक्त असं एक बसून होतो, आणि मग जेव्हा झालं की ओके टेक करेंगे, वी जस्ट स्टार्टेड. आणि जे काही आहे ते आता आहे स्क्रीनवर, ते तुम्ही बघून ठरवा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.